पाहायला भेटतोय। जय पवार सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावली जात असताना 1 ने धावसंख्या पुढे मात्र ऍड होतोय। टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली यावेळी चेंडूला मात्र लॉब केलाय, चेंडू मात्र निघून जाईल। एक लॉंगेस्ट सिक्स आपल्याला पाहायला भेटतोय, बिग हिट येतोय, मॅक्झिमम षटकार 6 रन। व्हॉट अ शॉट। यावेळी पुन्हा एकदा शॉट अंपुलचा फटका येतोय, आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय। हाणामारी ते मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार, 6 धावा। अप्रतिम मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत। चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जवळजवळ आपण षटकार पाहिले तर 17 षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतात। जवळजवळ तिसरा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। ओमकार बॉईज एडवन संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना प्रथमतः आपण निलेश फायटर संघाला पाहत आहेत। धावसंख्या धावफलकावरती 18 रन। शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल पाहूया कुठल्या प्रकारे मात्र हाताळला जातोय। यावेळी चेंडू मात्र आपण पाहत आहेत, चेंडूला मात्र हाताळला जातोय, चेंडू मात्र निघून जातोय। पंचांचा 9 चेंडूचा इथे इशारा मात्र काउंट होतोय। चेंडू 1 बाउंडच्या स्वरूपानं पुन्हा एकदा निघून जातोय, तो मात्र सीमारेषा पार। आणखीन एक चांगला स्ट्रोक, 4 रन। हाईट फॅक्टर आपण पाहिलं तर खूप वरती चेंडू मात्र कमरेच्या वरती चेंडूला मात्र हाताळला जातात। त्यानंतर पंचाने मात्र ह्या चेंडूला बिमार घोषित केलं। 9 चेंडूचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 5 ने मात्र आता पुढे जाऊन पोहोचेल। धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 23 रन। आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय, चेंडूला मात्र बनवलं जातं। यावेळी झेल तर ड्रॉप होतोय, एक धाव कंप्लीट होतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत। तिसऱ्या धावेसाठी कुठलाही कॉल नाही, 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा मात्र यशच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत। अजूनही येणारे 4 षटक मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल। पहिल्या मॅच मध्ये आपण 46 धावा पाहिल्या होत्या, 47 धावांचा पाठलाग होता। दुसऱ्या मॅच मध्ये 61 धावा पाहिल्या आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना यंग अचिवर दांडी संघाला मात्र सामना गमवावा लागला, तो अवघ्या 5 धावेने। .25 25 धावा धावफलकावरती आपण पाहत आहेत। षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत यश एक महागडं षटक आपण म्हणता येईल, कारण की ज्याप्रमाणे या मैदानावरती आपण गोलंदाजी पाहत आहेत आतापर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व मात्र राहिलंय, मात्र त्यानंतर यशने मात्र जे षटक हाताळलं त्यामध्ये थोडासा महागडा ठरलाय। गोलंदाजी मार्गावरती येतोय, नव्याने गोलंदाज आपण पाहू शकतायत। पहिला बॉल, 9 हा बॉल आपण पाहू शकतायत। चेंडू मात्र पंच दर्शवतायत, 2 हात हवेमध्ये करतायत। व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि व्हाईट बॉलने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 26। एक चांगली भागीदारी आतापर्यंत पार्टनरशिप आपण पाहिली तर मनोजच्या बॅटमधून तब्बल 21 रन, अतुलच्या बॅटमधून 1 रन आपल्याला पाहायला भेटतंय। व्हाईट चेंडू हाताळल्या कारणामुळे आपण पाहिलं तर धावसंख्या आहे ती मात्र 26। पहिला बॉल यावेळी मात्र फेस करत असताना पंचांचा 9 बॉलचा इशारा इथे मात्र काउंट होतोय। 1 धाव तर कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2+1 एकूण 3 धावा। 9 चेंडू असेल ना पंच, यस 2+1 एकूण 3 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत।
या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 29 रन. मनोजचा बॉल आपण नवनाथचा बॉल पाहतायत. एक धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 30 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. धावफलकावरती धावा आहे 30 रन. अतुल आणि मनोज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ होत असताना पाहिलंय. आतापर्यंत एक चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून रचली जात आहे. एकही गोलंदाज अजूनपर्यंत विकेटचं पतन मात्र आपल्याला पाहायला भेटत नाहीत. पहिलं षटक थोडंसं निर्णायक ठरलं, एक महागडं षटक ठरलं ज्यामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर नवनाथ. बिग हिट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही स्पर्श होत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकतायत. आणि खास करून आपण नवनाथला ज्याप्रमाणे गोलंदाजी मार्गावरती पाहिलं, मागच्या मॅच मध्ये मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. 2 षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला फेकताना पाहिलं होतं. श्रमता त्याच्यामध्ये आहे. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आज त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरी पहिलं षटक निर्णायक महागडं ठरलं तरी देखील स्वतःला मात्र इथे सिद्ध करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल, मात्र थोडासा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंच मात्र दर्शवत असताना पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल काउंट करतायत. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि व्हाईट बॉलच्या सिग्नल नंतर धावसंख्या आपण पाहिली तर लगावली जात असताना 31 रन. यावेळी बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मात्र चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत आहे आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चालू असलेला मॅच ओमकार बॉईज Z1 वर्सेस निलेश फायटर या 2 संघादरम्यान आपण सामना पाहत आहेत. सावली 11 टेंबोडे संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यानंतर गट बी आपण ज्या गट बी मधून सामने पाहणार आहोत. ब्लॅकबर्ड सफाले वर्सेस अल्केश 11 बोईसर. यावेळी चेंडूला मात्र आवाज चांगला आलाय, स्वीट व्हॉइस. चेंडू मात्र निघून जाईल. आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 रनचा. अतुल आता मात्र अतुलच्या बॅटमधून येतोय हा 6 धावेंचा एक मोठा फटका. मॅक्झिमम बॅटच्या रडारमध्ये अगदी चेंडू होता आणि रडारमध्ये आलेल्या बॉलला पाठवलंय सरळ 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 38 धावा. प्ले आपण बी ग्रुप मधून सामने पाहणार आहोत. ब्लॅकबर्ड सपाले वर्सेस अल्केश 11 बोईसर, ओरिबी 11 वर्सेस मॉडर्न शिरगाव आणि पवन सुत नवली हे संघ आपल्याला पाहायला भेटतील. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून यावेळी मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 39 रन. या षटकामध्ये आतापर्यंत नवनाथला आपण पाहिलं असेल तर धावा खर्च केल्या त्याने मात्र 4 बॉलमध्ये 12 रन. ज्यामध्ये उर्वरित आपण पाहिलं तर व्हाईट चेंडू हाताळले 3, 9 चेंडू हाताळले 1. भिरकावण्याचा प्रयत्न होता. यावेळी पंच दर्शवत असताना कदाचित हाईट फॅक्टर ठरला असता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेत होता त्या कारणामुळे पंच दर्शवत आहेत विकेट मिसिंग होतोय. त्या कारणामुळे आपण पाहिलं तर एक धाव येते लेग बायच्या स्वरूपानं आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर लगावली जात असताना 40 रन. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल या षटकातील शेष असेल. नवनाथला आपण गोलंदाजी मार्गावरती पाहत आहेत. शेवटचा बॉल, यावेळी शेवटचा बॉल मात्र आपण पाहिलं तर पंचांचा पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. 9 चेंडू मात्र आपण वारंवार आपण पाहिलं असेल. वाईट चेंडूचा मात्र जास्तीत जास्त इथे मात्र मारा होत असताना नवनाथच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत स्कोर कार्डवरती 10 चेंडू मात्र काउंट केले जात आहेत. एक मोठं षटक नवनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. टीमची टोटल धावसंख्या आहे 41, 41 रन.
हा चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय. दोन षटकांचा खेळ इथे मात्र आपण पाहिलं तर संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. बिनबाद एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र उभारली गेली अतुल आणि मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण नक्कीच ऐकणार आहोत. वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा हा पहिला दिवस आपण पाहत आहेत. पालघर डहाणू 9 पॅकर आपल्याला पाहायला भेटतोय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतायत. पहिला बॉल आपण पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल यावेळी येतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना यावेळी दाद मागितली जाते मात्र आपण पाहू शकतायत. चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय. यावेळी चेंडूला मात्र इथे मात्र आपण पाहत आहेत सरळ पाठवला जाईल 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम. हा येतोय अतुलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ बॅटिंग. आणखीन एक शॉर्ट ऑन पुलचा फटका. पुल सक्सेसफुल. वंडरफुल ब्युटिफुल. यावेळी चेंडू मात्र सरळ 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. चिरागवरती इथे मात्र हल्ले चढवले जात आहेत. चिरागवरती इथे मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला भेटत आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिफ्टी 54 धावा धावफलकावरती लगावली जात आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकतायत. यावेळीचा चेंडू आपण पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होतोय. अतिरिक्त स्वरूपानं मात्र धाव फेकली जाते. धावफलकावरती धावा आपण पाहिली तर लगावली जात असताना 55 धावा. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार क्रमांक 3 हॅट्रिक इथे मात्र षटकाराची कंप्लीट होतोय. अतुल सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक हे 3 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहत आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची मन जिंकण्याचा अगदी इथे प्रयत्न केला जातोय तो मात्र अतुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. चेंडू मात्र आपण पाहू शकतायत. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतोय आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चिरागचा आपण हे षटक पाहत आहे ज्यामध्ये 21 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. नवनाच एक षटक. त्यानंतर आपण पहिलं षटक पाहिलं असेल निर्णायक षटक. आतापर्यंत हे 3 षटक जर पाहिले तर हाणामारी या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहत आहेत. फलंदाज मात्र क्लीन बोर्डच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परततोय. एक बिग पार्टनरशिप 62 धाव्यांची पार्टनरशिप करून तंबूच्या आसऱ्याला परतताना बॅट्समॅन आपण पाहत आहेत. बॅक टू डगआउट.
गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत तर चौथं षटक करण्यासाठी पुन्हा एकदा नवनाथला मात्र ही जबाबदारी दिली गेली. नवनाथ काय या धावसंख्येला पुन्हा एकदा रोखण्यामध्ये यशस्वी होईल. पहिला चेंडू मात्र वेगाने प्रीतम बारी न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. काल आपण घाटकोपरच्या मैदानावरती एक स्पर्धा पाहिली असेल. पालघरचा संघ विजेता पद मात्र पटकावलं गेलं. अक्षरशः पालघर जिल्ह्याचं नाव मात्र आज मुंबईमध्ये देखील आपण तितक्याच वेगाने घेतला जातं. यावेळी चेंडूला मात्र लॉब केलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय मॅक्झिमम आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 रन. अतुलची बॅट आतापर्यंत तळपताना पाहायला भेटतोय. अतुलच्या बॅट मधून आतापर्यंत हाणामारी केली जाते आणि काय बॅटिंग सुरू आहे. इथे मात्र विकेटचं पतन होईल. आणखीन एक राकेश प्रतिष्ठान चषक आपण एक घोटिवलीच्या मैदानावरती स्पर्धा पाहत आहेत. ट्रायडंट नवी मुंबई म्हणजे जवळजवळ पालघरचा संघ आपण त्या मैदानावरती खेळताना पाहत आहेत आणि विजयासाठी 2 बॉलमध्ये पालघर संघाला तिथे 4 धावींची गरज आहे. तो देखील एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. कुठल्या प्रकारे मात्र तिथे देखील सामन्यामध्ये आपले लक्ष असणार आहे. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 68 रन. न्यू बॅट्समॅन किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये येतो. एका बाजूला प्रीतम बारी नव्याने आलेला फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलकावरती धावा आहेत 68 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क व्यवस्थित होत नाहीत. इथे मात्र चेंडूंवरती येऊन खेळणं गरजेचं आहे. चेंडूच्या लाईन वरती खेळणं गरजेचं आहे. कडेकडे स्ट्रोक देण्याचा इथे मात्र प्रयत्न होतोय बॅट्समॅन किरण जाधवच्या माध्यमातून. प्रीतम बारी सारखा एक महत्वाचा खेळाडू सध्या आपण पाहत आहेत जो नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. यावेळी चेंडू आपण पाहत आहेत मात्र निघून जातोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती निघून जात असताना 69 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतो ते मात्र 5. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टीमची टोटल धावसंख्या 69 रन. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करतोय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे कारण एका बाजूला शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल प्राप्त करतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 4 षटक समाप्त होत आहे. 4 षटकांमध्ये 70 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय घडेल हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय घडतंय, कुठला गोलंदाजी मार्गावरती आणला जातोय ह्याचा विचार विनिमय सध्या मैदानाच्या आतमध्ये होतोय. गोलंदाजी मार्गावरती मृदुल येतोय. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. यावेळी पहिला बॉल प्रीतम बारी फेस करत असताना
बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन प्रीतम बारीच्या बॅटमधून येतोय पहिल्या बॉलवरती हा बिग ब्लास्ट. 6 रन. व्हॉट अ शॉट. सहा रन येतात, 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 76, लॉस ऑफ 2 विकेट. मी म्हटल्याप्रमाणे प्रीतम बारी ज्या खेळाडूकडे आपण नजरा आहेत, पाटील नेटवर्कचा एक कॅमेरा मात्र त्याच्याकडे सध्या केंद्रित आहे आणि तो फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळी चेंडूला मात्र उचललाय, येतोय हा दुसरा षटकार. प्रीतम बारी ऑन फायर. प्रीतम बारीच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ शॉट. नंबर 3, नंबर 3, नंबर 3 उडवलाय चेंडू. गोईंग 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 अँड गॉन. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहत आहेत. 6 धावेने आता मात्र धावसंख्येमध्ये भर होईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना आपण पाहू शकतायत हायेस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल होते. सध्या 88 रन. लॉस ऑफ 2 विकेट. आपण 2 विकेटच्या नंतर आपण ही धावसंख्या पाहत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूवरती मृदुलच्या 3 षटकार. प्रीतम बारी हे नाव आपण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा गाजताना देखील पाहिलाय. चौथा चेंडू मात्र आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव्या चेंडूवरती कंप्लीट होईल. साथीदार किरण जाधवला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धाव्यासाठी काय प्रयत्न होईल का? मात्र दुसऱ्या धाव्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाहीत. किरण जाधव आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवतायत. 89 रन. अजूनही चेंडूचा खेळ शेष या षटकातील 2. किरण जाधव 2 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव त्याच्या माध्यमातून आलाय. फेस करताना किरण जाधव देखील काही कमी नाही. तो देखील दर्शवतोय त्याच्या बॅट मधून येतोय हा चांगला स्ट्रोक. 6 धाब्यांचा या षटकामधील हा चौथा षटकार किरण जाधवच्या बॅट मधून येतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर लगावल्या जात असताना तब्बल 95 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. काय 100 धावा कंप्लीट होतील. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून येतोय. आणखीन एक धाव ऍड होतोय. 96 धावा धावफलकावरती येत आहेत. आज जर विचार केला तर एडबन संघाचा कुठलाही गोलंदाज नाही की ज्याने मात्र कमीत कमी धावसंख्या खर्च केलाय. यावेळी चेंडूला उडवलाय, लॉब केलाय समोरच्या दिशेने. 100 धावा जरूर पूर्ण होतील. किरण जाधवच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि इथे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना पहिल्या डावामध्ये 102 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि विजयासाठी पाठलाग करायचा आहे. त्या मात्र 103 धावेचा. 103 धावा इथून काय कंप्लीट होतील का हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. ओमकार बॉईज एडवन संघ आहे. 30 बॉल मध्ये त्यांना बनवायचे आहेत. त्या मात्र 103 रन. आपण स्कोर कार्ड वरती मॅच समरी मध्ये सध्या नजर टाकूया. निलेश फायटरचा जर विचार केला, अतुल ज्याच्या बॅट मधून 13 बॉल मध्ये 33 रन, मनोजच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 22 रन, प्रीतम बारी 5 बॉल मध्ये 20. फिनिशिंग चांगली होती. किरण जाधवची फिनिशिंग चांगली होती ज्याच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 13 रन आल्या. गोलंदाजाचं जर अनालिसिस आपण पाहिलं, चिराग सारखा एक गोलंदाज ज्याला 2 विकेट प्राप्त झाले, 29 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. नवनाथचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये 13 रन, यशचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये 25 रन आणि मृदुलचं एक षटक होतं ज्यामध्ये तब्बल 32 रन आपल्याला पाहायला भेटल्या. ओमकार बॉईज एडबन संघाला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर पाठलाग करायचा आहे. तो मात्र 103 रन.
103 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. ओमकार बॉयज Z1 संघ आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी चेंडू आपण पाहतात पहिल्या बॉलला फेस करत असताना पहिल्या बॉलवरती आपण पाहत आहेत एक धाव इथे मात्र कंप्लीट होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 1 रन. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळी चेंडू आपण पाहत आहे जाऊन मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न एक धाव इथे कंप्लीट होतोय. एका जामीनवरती मात्र समाधान व्यक्त करतायत प्रीतम बारी. आपण पाहत आहेत जो गोलंदाजी मार्गावरती आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅटमधून आपण 20 धावा पाहिल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गावरती आपल्याला आपण त्याला पाहू शकतायत. 28 चेंडूचा अजूनही खेळ शेष. 28 चेंडू मध्ये विजयासाठी 101 धावींची गरज. चांगला चेंडूची समाप्ती होतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आपण पाहू शकतायत. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहू शकताय. तर मैदानाच्या आतमध्ये सध्या स्ट्रगलिंग करतोय बॅट्समॅन रोहन. एका बाजूने यश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 101 धावा आपण अजूनही पाहतात विजयासाठी. 26 बॉल मध्ये 101 धावींची गरज. आणखीन एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटते आणि मी म्हटल्याप्रमाणे की ज्याप्रमाणे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिग हिट देखील तुम्हाला करावे लागतील. आतापर्यंत विचार केला पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 डॉट बॉल. शेवटचा बॉल प्रीतमचा हा बॉल शेवटचा आपण पाहतात वेगवान जलद गतीचा हा चेंडू. हा देखील चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपाने फेकला जातोय. ओव्हर क्रमांक पहिला मैदानाच्या आत संपलाय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे चेंडू अजूनही शेष आहेत ते मात्र 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 101 रन. 101. धनंजय गोलंदाजी मार्गावरती यावेळी आपण पाहता चेंडूला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धावी ते मात्र कंप्लीट होतोय. एकाच धाब्यांवरती एक धावेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 3 रन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रक्षेपित पाहत आहेत. जे जे प्रेक्षक वर्ग युट्यूबवरती सध्या जोडले गेलेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 वीर सावरकर मैदानामध्ये सर्वांचं स्वागत. आणि स्वागत होतंय ते मात्र षटकाराने 6 धावेने. व्हॉट अ शॉट बाय रोहन. रोहनच्या बॅटमधून येतोय हा मॅक्झिमम षटकार 6 रन. हाणामारी इथून करावी लागेल. मोठ्या फटक्यांची मात्र अपेक्षा ठेवावी लागेल. धनंजयच्या विरुद्ध मात्र हा षटकार. लोअर फुलटच चेंडूला मात्र खेळून काढलाय. एक धावी ते मात्र कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला भेटते. प्रीतम बारी त्या झोन मध्ये चेंडूला मात्र कव्हर करेपर्यंत इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत.
टीमची टोटल धावसंख्या 11 रन. पंचांचा इशारा जे जे पवार सर आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. यावेळी शॉर्ट पुलचा फटका आहे. चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू मात्र निघून जातोय, बेगीट येतोय. 6 धावेंचा मोठा फटका येतोय आणि 6 धावेने इथे चेंडू मात्र आपण पाहत आहेत निघून जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि खास करून एक पारितोषिक येत आहे. आपण जो बॅट्समॅन पाहताय तो रोहन गावड. जर बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल त्याच्यासाठी. जागृजी जाधव यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे हॅट्रिक षटकारासाठी. रोहन आपल्यासाठी खास करून एक पारितोषिक असणार आहे. बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत तर जागृजी जाधव यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकारासाठी आपण 500 रुपयाचं पारितोषिक पाहत आहेत. आणि सध्या हॅट्रिक षटकार येणं खूप गरजेचं आहे कारण की 19 बॉल आहेत आणि 19 बॉलमध्ये 82 रन. लोवर पुलटच बॉल आहे. चेंडूला मात्र कव्हर केलं जाईल का? क्षेत्ररक्षक आपण पाहता त्या झोन मध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे मात्र 1 धाव कंप्लीट होते आणि 1 धावेने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 22 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 षटक संपल्यात. येणारे चेंडू आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 81 रनची गरज. जवळजवळ आपण जो आकडा पाहिला तर उलटा केला तर 18 होतो आणि त्यानंतर सरळ केला तर 81. म्हणजे ह्या 2 आकड्यामध्ये 18 बॉलमध्ये 81 रनची गरज असताना पाहूया कुठल्या प्रकारे या मॅचला मात्र विजयाच्या संपादनापर्यंत घेऊन जात आहेत. पहिला बॉल वेगवान प्रीतमचा क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकता तडम्यांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव आपल्याला पाहायला भेटतंय. प्रीतम बारीकडे तो वेग आहे, प्रीतम बारीकडे ती लेंथ आहे आणि ती तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपल्याला हाताळताना पाहायला भेटतोय. वेगाने मात्र बीट करण्याचा प्रयत्न प्रीतम बारीच्या माध्यमातून होतोय आणि ज्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील एक अनमोल रत्न आहे ज्याप्रमाणे प्रीतम बारी. षटकातील हा पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये रोहन ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते त्याला देखील रोखून धरलं जात आहे. यश एका बाजूने आपल्याला पाहायला भेटतोय. 16 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 79 धावींची जुनी गरज. वीर सावरकर मैदान आपण पाहतायत. शिरगावचं हे मैदान एक ऐतिहासिक मैदान. यावेळी चेंडूला मात्र आपण पाहतात खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र 1 धाव इथे कंप्लीट होत आहे आणि 1 धावेवरती इथे मात्र रोखून धरलं जात आहे. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते 15 आणि 15 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 78. आपण जो गट पाहतात एक गटामधून हा सामना सुरू आहे. ओमकार बॉयज Z1 वर्सेस निलेश फायटर. एक संघ पुढे वाटचाल करताना आपण पाहिले सावली 11 टेंभोडे. यावेळी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटमध्ये रडारमध्ये व्यवस्थित येत नाहीत. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी प्रीतम बारीच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये आपण गोलंदाजी जर पाहिली तर ओमकार बॉयज Z1 संघाची एकही गोलंदाज नव्हता की जो मात्र जवळपास 10च्या 15च्या घरामध्ये धावसंख्या दिली. सर्वांनी मात्र 20 ते 25 धावा दिल्या. त्या कारणामुळे कुठेतरी थोडासा निर्णायक ठरताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पंचांचा व्हाईटचा सिग्नल येतोय. व्हाईट +1 एकूण 2 धावा असतील आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 27 रन. 14 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 76 बनवायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 32.57. यावेळचा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. चौकार देखील येतोय. एकूण 5 धावा बोनस स्वरूपाने मात्र फेकल्या जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र ऍड स्वरूपाने मात्र जाऊन पोहोचले असताना येणारे चेंडू अजूनही तुमच्याकडे शेष असतील ते मात्र 14 आणि 14 चेंडूमध्ये 71 रन.
व्हाईट +1 एकूण 2 धावा असतील. येणारे चेंडू अजूनही आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. चौदा चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 74. एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होतोय. आणि धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिलं तर जाऊन पोहोचले असताना 30. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 73. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र थोडासा हाय होताना आपण पाहत आहेत. 33.69. आणखीन एक वेगवान चेंडू बीट होतोय बॅट्समॅन. येणारे चेंडू आता असतील 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. त्या मात्र 73. 73 धावींची गरज आपण पाहू शकता त्या मॅचला जिंकण्यासाठी. आसिफ गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिला चेंडू आसिफचा फेस करत असताना चेंडू मात्र हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकतायत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता इथून 2 धावा कंप्लीट होत आहेत. येणारे चेंडू आता मात्र शेष उर्वरित 11 आणि 11 चेंडूमध्ये मात्र बनवायचे आहेत. त्या मात्र 71. आव्हान इथून मात्र कठीण होत असताना आपण पाहत आहेत. ओमकार बॉईज Z1 संघाच्या माध्यमातून एका बाजूने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग मात्र पाहायला भेटली निलेश फायटर संघाच्या माध्यमातून. लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट केला जातोय. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाने मात्र फेकली जाते. अकरा चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 70 धावींची गरज. यावेळी चेंडू आपण पाहतात सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव येते. एकाच धाब्यांवरती ते मात्र समाधान देखील व्यक्त करतायत. ज्याप्रमाणे हा सामना पाहतायत आपल्या बाजूने झुकवत असताना ओमकार बॉईज एडवनचा हा संघ आपल्याला इथून आपल्याला पाहायला भेटतोय. ओमकार बॉईज संघाच्या माध्यमातून हा सामना कुठेतरी थोडासा कमी पडताना पाहायला भेटला. औपचारिकता मात्र या सामन्यादरम्यान आता मात्र फक्त शेष आहे. चांगली बॅटिंग आपल्याला एका बाजूने पाहायला भेटली, तितकीच चांगली गोलंदाजी राहिली निलेश फायटर संघाच्या माध्यमातून. बॅट्समॅन आपण पाहिलं तर अतुलच्या माध्यमातून 33 धावा, मनोजने 22 धावा बनवल्या, प्रीतम बारीच्या 20 धावा, किरण जाधवच्या 13 धावा ह्या खूप महत्वाच्या ठरल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटमध्ये कन्व्हर्ट होत नाहीत. स्वतःवरती निराश होतोय, स्वतःवरती नाराज होतोय. एक धावच मात्र इथे आपल्याला पाहायला भेटतंय. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एकने मात्र पुढे जाऊन पोहोचलं असताना 36 रन. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने आपण पाहू शकतायत. एकच धाव येत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 37. 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 66. आसिफ शेवटचा बॉल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगत इथे एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. येणारे चेंडू आता मात्र उर्वरित शेष आहेत ते मात्र 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. त्या मात्र 65 रन.
चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज इथे मात्र आपण पाहू शकताय तर चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉलचा खेळ शेष आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 65 धाबींची गरज. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हे 5 चेंडू मात्र कुठल्या प्रकारे हाताळतोय अनिल. अनिलचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. टर्न देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्विंग होतोय, बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. विकेट किपर प्रीतम बारीच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होतय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये अजूनही बनवायचे आहेत धावा, त्या मात्र 65. यावेळी चेंडूला मात्र लॉप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. सावली लिवन टेंबोडे संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय आपण समालोचन कक्षाच्या बरोबर समोरच्या दिशेने येऊन थांबायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. सावली लिवन टेंबोडे आपणास विनंती करतोय आपण लगेचच येऊन थांबा. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असतील. मोठं लक्ष होतं. 103 धावेंचं मात्र लक्ष ठेवलं गेलं होतं आणि 103 धावा कंप्लीट करत असताना कुठेतरी थोडंसं हदबलवावं लागतं, कुठेतरी थोडंसं माघार परतावं लागलंय ते एडवण संघाला. हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप केलं जात आहे. आता मात्र 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 64 धाबींची गरज. यावेळी चेंडूला मात्र लॉप केलं जात आहे. चेंडू मात्र सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. जाता जाता शेवटच्या क्षणी आठवण ठेवून करण्याचा प्रयत्न होतो. इथे मात्र चिरागच्या माध्यमातून शेवटचा 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये 58 रनची गरज. 58. एक शेवटचा 1 बॉल आणि 58 रन. शेवटचा बॉल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटतोय आणि या मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन निलेश फायटर अँड हार्ड लक बाय ओमकार बॉईज Z1. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत जिथे 2 संघ मात्र आपल्याला लढताना पाहायला भेटतील. एका बाजूला सावली लिवन टेंबोडे संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. प्रीतमजी, प्रीतम बारी आपला कर्णधार पाठवा प्लीज. एका बाजूला निलेश फायटर